3x plus minus 4y is equal to 10 and 4x plus 3y is equal to 5. आता या ठिकाणी जे 3 आणि 4 आहे असणारे a, त्यानंतर -4 आणि 3 असणारे b आणि 10 आणि 5 काय असणार आहे c, किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय 1 2 आणि 3 हे लक्षात ठेवा. बरोबर. म्हणजे डी काढताना आपण काय म्हणले याला 12, बरोबर, किंवा याला आपण ए बी म्हणू शकतो. किंवा डीएक्स काढण्यासाठी आपण काय म्हणले त्याला 32, बरोबर. 32 म्हणजे काय येणार सी बी. आणि डीवाय काढण्यासाठी काय म्हणले आपण त्याला 13 म्हणजे काय येणार एसी. आता लक्षात घ्या इथं काय लिहिले बघा, 12 म्हणजे काय आलं मग थोडक्यात 12 म्हणजे ए आणि बी, बरोबर. मग इथं लिहिले बघा A1 A2 आणि B1 B2. म्हणजे पहिल्यांदा कोण येणार, हा झाला A1, हा झाला A2, हा झाला B1, हा झाला B2. 3 4 आणि -4 3. मग इथं 3 4 -4 3. त्यानंतर डीएक्स साठी काय घेतले आपण 32 ला काय म्हणले आपण सीबी म्हणले. काय म्हणले सीबी. मग सीबी म्हणल्यावर काय येणार, हा झाला C1, हा झाला C2, हा झाला B1, हा झाला B2. म्हणजे 10 आणि काय आलं 5, 10 5 आणि -4 3. त्यानंतर डीवाय साठी आपण काय म्हणले बाळांनो 13. काय म्हणले 13 म्हणजे कोण येणार आहे, हा झाला 13, हा 1 आणि हा 3, बरोबर. हा झाला A1 A2 C1 C2. मग A1 A2 C1 C2 कोण आहे 3 4 आणि 10 5. इथे लिहिले 10 5. त्याच्यानंतर बाळांनो काय करायचं आपल्याला, तिरकस गुणाकार. 3 न 3 ला गुणलं, बरोबर. किती आलं इथं लिहिले इथं 9 आला. त्यानंतर 4 न 4 ला गुणलं किती आलं 16. मधलं साइन काय होतं मायनस, बरोबर. आणि मायनस मायनस या ठिकाणी काय येणार आहे मायनस मायनस प्लस येणार, बरोबर. मग 4 जो किती झालं 16. 9 आणि 16 किती आलं 25 आलं. किती आलं 25. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 10 न 3 ला मल्टिप्लाय करायचं. 10 इंटू 3 किती आलं 30, बरोबर. मायनस इथं आलं -4 इंटू 5 काय आलं -20. -20 आणि हे मायनस 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 +20 आणि 3 + 20 किती आलं 50 आलं, बरोबर. त्यानंतर इथं दिलं बघा डीवाय काय आलं 3 इंटू 5 दॅट इज 15 आणि 10 इंटू 4 दॅट इज 40. आता दोघांची काय करायची वजाबाकी. आणि 15 मधून 40 वजा होणार नाही, मग 40 मधून 15 घालवले किती आले 25. आणि त्यानंतर मोठ्या संख्ये चिन्ह मायनस असल्यामुळे किती आलं -25. थोडक्यात डी जो आहे तो किती आला 25 आला. डीएक्स किती आला, डीएक्स आला 50 आणि डीवाय किती आलेला आहे -25. मग आता लक्षात घ्या या ठिकाणी दिलंय एक्स काढण्यासाठी फॉर्म्युला dx/d 50 डिवाइडेड बाय 25. dx किती आहे 50 आणि d किती 25. 25 एके 25, 25 दुने 50. किती आपलं उत्तर आलं 2. त्याच्यानंतर y काढण्यासाठी फॉर्म्युला दिलाय किती दिलाय सॉरी dy डिवाइडेड बाय d. मग आता dy ची किंमत किती आहे बाळांनो, dy आहे -25 आणि d किती आहे इथं +25. 25 ला 25 कॅन्सल किती आलं 1 -1. म्हणजे x किती आला +2 आणि y किती आला -1. Therefore, solution of given equation is x, y is equal to 2, -1.